गुरु मंदिर. स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ चरणपादुका वदन देऊन त्यास स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर होय. या मंदिर परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते. येथेही मोफत भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. प्रासादिक वस्तूंची स्पंदने सदभक्तांना जाणवतात. वटवृक्ष मंदिराचे जवळच अन्नछत्र आहे. येथे भक्तांसाठी दोन्ही वेळी भोजन प्रसादाची सोय आहे. भक्त येथे ऐच्छिक द्रव्य दान करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करू शकतात किंवा देणगी देऊन वर्षातील एक दिवस अन्नदानाचे घेऊ शकतात. अक्कलकोट जवळच श्री गजानन महाराजांची शिवपुरी आहे. तेथील पुरोहित सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतात व त्याचा प्रसारही करतात. या स्थानास आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झालेले आहे. अक्कलकोटचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भोसले राजघराण्याचे एक मोठे शस्त्रागार येथे प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवले आहे. स्वामींचे एक भक्त राजेरायन यांचा एक मठही अक्कलकोटमध्ये आहे. येथील पादुकाही स्वामींनीच दिल्यात असे सांगितले जाते. धन्य ती ब्रह्मांडनायकाची नगरी. श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजी स. 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळी स. 1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्य वीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला फाशी, जन्मठेप, हत्या किंवा तोफेच्या तोंडी बळी पडावे लागे. लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशा खडतर प्रसंगी श्री स्वामी समर्थांनी 22 वर्षांच्या वास्तव्यात स. 1856 ते 1878 लोकांचा गेलेला आत्मविश्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनी विश्वसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले. मठांचा उद्देश. दत्तसंप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयात संचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. त्यावेळी त्यांनी उपदेश केला की मठाचा उद्देश मठात वेदशास्त्र चर्चा व्हावी, संसारी लोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धी वाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन कीर्तन प्रवचन चालू असावे, धर्मजागृती व्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावेत हे मठाचे कार्य होय. शिष्यांनी केलेली मठस्थापना. प्राकट्य काळात श्रीस्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून किल्ला बांधूनी राहावे समुद्रतीरी, एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही, जेथून आलास तेथे जा असे सांगितले. तर काहींना काही विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनी तयार केलेल्या या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीची, यज्ञात अज्ञात शिष्यांची, प्रशिष्यांची संख्या सहज 200च्या घरात जाईल. अष्टदिशीपसरलेल्या मराठी मुलखातील एका विशिष्ट कालखंडातील धर्म, परमार्थ इतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की स. 1878 ते 1925 स्वामी समाधीस्थ झाल्यानंतर पर्यंतच्या काळात या प्रदेशात अनेक साक्षात्कारी सत्पुरुष प्रकट झाले. श्रींच्या सर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, सुरत, बेळगाव, कर्नाटक, बडोदा, मुंबई व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेकानेक मठ स्थापन केले. त्यांनी स्थापन केलेल्या मठांची, मंदिरांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यांपैकी श्रींच्या कार्यप्रचाराने प्रेरित काही मठांचे दर्शन करवित आहोत. पुढील भागात